रमेश पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। धंगेकर करतायत, चंद्रकांत दादांनी करायला हवं। रमेश पाटलांनी धंगेकरांना फोन केला तर तुमची भीती वाटते असं धंगेकरांना मिश्किल वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस उत्पादक कंपनी नागपूरमध्ये विस्तार केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय। मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आलाय। हा निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे। शेतकऱ्यांना विजेमध्ये सवलत भेटते, तसंच मच्छीमार बांधवांना आता विजेची सवलत सुद्धा मिळण्याचा GR राज्य सरकारनं जाहीर केला। फलटण प्रकरणी फरार आरोपीच्या शोधासाठी 4 पोलीस पथकं रवाना केली असून आता फरार आरोपींच्या अटकेसाठी सातारा पोलीस आपलं सर्वस्व पणाला लावतील, त्यांना पकडतील अशी माहिती आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। मुंबईमध्ये काळा चौकी परिसरामध्ये सध्या भर दिवसा रस्त्यावरती एका तरुणानं त्याच्या मैत्रिणीला चाकू हल्ला केलेला आहे। या घटनेवरती मुंबई काँग्रेस अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे। जतच्या राजाराम बाबू साखर कारखान्याच्या फलकावरील नावामध्ये बदल केलेल्या प्रकाराबाबत जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकाराचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याचं अनावरण होणार आहे। या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे। फडणवीस आणि जरांगे हे एकाच व्यासपीठावर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील तब्बल 21 सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदारानं डिफेंडर कार वाटल्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता। त्यावर आता संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जनाधार नसलेला माणूस असल्याचं वक्तव्य केलेलं आहे। एमआयएम पक्ष हा भाजपची बी टीम आहे। हा पक्ष भाजपसाठी छुप्या पद्धतीने काम करतोय अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। निवडणुकीपूर्व तयारीला आता वेग आला असून उमेदवारांनी आता मुलाखतीसाठी प्रचंड गर्दी केली होती। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गावी जातो तेव्हा अनेकांच्या पोटात दुखतं, त्याच्यावरती मी इलाज काय केलाय, मी जेव्हा जातो तेव्हा 500 झाडं लावतो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावलाय। मालेगावमध्ये 3,977 बनावट जन्मदाखले देण्याचा आदेश देण्यात आलाय। त्यापैकी आता 3,276 जन्म प्रमाणपत्र, 556 मृत्यू प्रमाणपत्र हे आता अर्जदार घेऊन गेलेले आहेत। मालेगावचा जन्मदाखला घोटाळा देशातील मोठा घोटाळा असल्याचं सुद्धा सोमा यांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्येचा केल्याचा प्रकार घडलेला होता। त्यांच्या सुसाईड नोटमुळे हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे। तसंच प्रशांत बनकर यांना मानसिक त्रास दिल्याचंही सुद्धा नमूद करण्यात आले। राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून आता संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना सुद्धा आयोगाने दिल्या आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये 2 नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक आणि तातडीची बैठक त्यांनी बोलावली आहे। शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर विविध प्रश्नांबाबत मनोज जरांगे मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी आहेत। मुंबई आमचीच आहे आणि मुंबईकर आमच्याच पाठीशी आहेत असा कंठशोष ठाकरे गटाकडून केला जातोय, पण मुंबईकरांनी ठाकरे गटाला आता कधीच दारामध्ये आणून ठेवलेलं आहे असं म्हणून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस किती दिवस दिलेला शब्द तोंडात धरून बसणार आहात? राज्याच्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय। लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करा असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। बंडखोरांना 5 वर्ष पक्षात घेणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय।
भाजपची सर्व पक्षीयांवरच हेरगिरी करत असल्याचं खळबळजनक वक्तव्य आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप सुद्धा निरीक्षणाखाली असल्याचं बावनकुळे म्हणाले। बिहार काँग्रेस निवडणुकीमध्ये भाजपला मदत करते असा खळबळजनक आरोप एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलाय। तर बिहारमध्ये एमआयएम काँग्रेस विरोधामध्ये मैदानात उतरली आहे। आदित्य ठाकरे सुद्धा आता राहुल गांधींप्रमाणेच व्हिडिओचं सादरीकरण करणार आहेत। निर्धार मेळाव्यामध्ये बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत। छगन भुजबळांनी मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला प्रकाश महाजनांनी भुजबळांना दिलाय। तर भुजबळांनी आधी स्वतःचा वारसा ठरवावा असंही प्रकाश महाजन म्हणतात। बीएमसीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला ओहोटीच मिळालेली आहे अशी टीका भाजपनं उद्धव ठाकरेंवर केली आहे। ठाकरेंनी अबू आझमी यांना झटकलंय। बीएमसी मध्ये आझमींची ताकद नाहीये। आझमींनी बीएमसी मध्ये वेगळी चूल मांडल्यानं ठाकरे गट आता चिडलेला आहे। रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आता नवा आरोप केलाय। मोहोळ महापौर असताना आता बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप धंगेकरांनी केलेला आहे।